Brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राज्यात सगळ्यात जास्त चर्चा कशाबद्दल आहे ती जिंकलेल्या व्यक्तींपेक्षा ज्या व्यक्ती हारलेत त्यांच्या मतदारसंघामध्ये नक्की काय झालंय. वोटिंग पॅटर्नचे इश्यूज असतील, तिथे काही जण आता विरोधक म्हणतात की ईव्हीएम हॅक झालंय, पण याच्या पलीकडे जाऊन इलेक्शन कमिशन असेल, त्याची प्रोसिजर असेल, ठरवलेल्या एसओपीज असतील, किंवा आता ज्या पद्धतीने विरोधकांना परत एकदा एक मूठ बांधण्याचा प्रयत्न करतायत, कोर्टाची पायरी चढण्याचा सगळा विषय सुरू आहे. या सगळ्यामध्ये पुण्यात आज एक बैठक पार पडली. अत्यंत इंटरेस्टिंग मला यासाठी वाटते की ज्यावेळी शरद पवार मुंबईमध्ये वायबीला बैठक घेतात, उद्धव ठाकरे तिथे बैठका घेतात, या बैठकीतल्या चर्चेचा सूर हा राजकीय नसून उमेदवार का पडले या तांत्रिक विश्लेषण आणि ईव्हीएम याला समांतर जाणार आहे. आणि त्यासोबत माझ्यासोबत बोलण्यासाठी असीम सरोद आहेत. थोड्या वेळापूर्वी ते पण बैठकीत होते. लिगली मुद्दे सगळे आता रेस करायचे आहेत, त्यामुळे ते आहेत. थेट प्रश्न विचारतो, नक्की काय घडतंय? जे राजकीय आखाड्यातले उमेदवार हरलेले आहेत सगळ्या विविध राजकीय पक्षांचे, आणि अत्यंत अनपेक्षित स्वरूपाची हार त्यांची झालेली आहे. त्यांना असं वाटते की आपली इतक्या दिवसांची, इतक्या वर्षांची कारकीर्द आहे की ज्याच्यामध्ये विशिष्ट मतं तर मिळतीलच अशी त्यांना गॅरंटी वाटत होती. ते सुद्धा मतं अनेकांना मिळाले नाहीत, आणि मग ही अनाकलनीय स्वरूपाची हार किंवा पराजय त्यांना सहन होत नाही आहे, हे आपल्याला स्पष्टपणे दिसते. आणि ते ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत की अशा पद्धतीने हार होऊ शकते. त्यामुळे मग महत्त्वाचा विलन याच्यातला पुढे येतो तो म्हणजे ईव्हीएम मशीन. की ईव्हीएम मशीन एक शंकास्पद स्वरूपात इथे उपस्थित आहे सगळ्यांमध्ये, आणि ईव्हीएम मशीनच्या संदर्भातली माहिती किंवा त्या संदर्भात जे मतदान झालं, मतमोजणी झाली, ती मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सगळी शंकास्पद आहे. यावर आता सगळ्यांचंच एकमत होत चाललेलं आहे. माझ्या दृष्टीने कोणता राजकीय पक्ष निवडून येतो किंवा कोणता राजकीय पक्ष पराजित होतो हे महत्त्वाचं नाही आहे, पण शंका निरसन झालं पाहिजे, हा लोकशाहीमधला महत्त्वाचा अधिकार आहे. की शंकास्पद पद्धतीने कोणी निवडून आलं असेल आणि त्या शंकांचं निरसनच होत नसेल, एवढी अपारदर्शकता व्यवस्थेमध्ये असेल, यंत्रणेमध्ये असेल, तर ती यंत्रणा कुठेतरी कुचकामी ठरते आहे, निरुपयोगी ठरते आहे, आणि तशी शंकास्पद यंत्रणा ही लोकशाहीच्या कामाची नाही असं मला वाटते. त्यामुळे कायदेशीर मार्गदर्शन जे त्यांना पाहिजे होतं सगळ्यांना, ते आज महाविकास आघाडीचे अनेक जे पराभूत उमेदवार होते ते आणि काही नेते यांच्यासोबत चर्चा करून मी त्यांना दिलेलं आहे. पण बघा ना, यातलं राजकीय अँगल असं आहे की नेहमीच म्हणजे पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर खापर फोडलं होता, हा आता ट्रेंड दिसतो ना. त्यामुळेच मी सांगितलं की पराभव झाल्यावर खापर फोडण्याचा हा प्रश्न नाही. आपण हे पाहू शकतो की सर्वप्रथम विरोध लालकृष्ण अडवाणींनी केला, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष असताना नितीन गडकरींनी ईव्हीएम मशीनबद्दलचे तीव्र आक्षेप नोंदवले होते आणि ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेटवरच निवडणुका घ्या अशी मागणी केली होती. त्यामुळे जेव्हा भारतीय जनता पक्ष नव्हता या सगळ्या प्रक्रियेमध्ये तेव्हा ते ईव्हीएमवर टीका करत होते. आता काँग्रेस राष्ट्रवादी करतात असं वाटणं साहजिक आहे, परंतु मुळात प्रश्न परत कायदेशीरतेचा आहे. की कायदेशीर स्वरूपात जर पाहिलं तर मला असं वाटते की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय आहे, की माझं म्हणणं तुमच्यापर्यंत मी पोचवू शकलो पाहिजे आणि ती प्रक्रिया पोचवताना जी पूर्ण झाली पाहिजे. मग त्याच पद्धतीने मत देणं जे आहे, तर मतदानाची प्रक्रिया पूर्ण केव्हा होईल, जेव्हा मत देण्यात येईल आणि मत दिल्यानंतर ते समोरच्या व्यक्तीला ज्यांना ते अपेक्षित आहे पोचणं, तिथपर्यंत ते मत पोचलं की नाही याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि शंका निरसन झालं पाहिजे, तरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. ईव्हीएम मशीनच्या संदर्भात असं आहे की ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताना दिसत नाही आहे, आणि त्यामुळे मला असं वाटते की मतदानाचा कायदेशीर हक्क हा पूर्ण स्वरूपात अभिव्यक्तच होत नाही आहे आणि त्याची कोणतीही प्रकारची पडताळणी करता येत नाही आहे. हे जे कुठेतरी एक अडथळा तयार झालेला आहे, हा अडथळा चुकीचा, बेकायदेशीर आहे, आणि त्यामुळे ईव्हीएमबद्दल शंका या व्हॅलिड आहेत. कोणी निवडून येऊ किंवा कोणी पराजित हो, म्हणजे माझं तर व्यक्तिगत असं म्हणणं आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनासुद्धा भरघोस मतं मिळाली असतील तरी माझं हे मत कायम आहे की ईव्हीएम मशीनवर आपला अविश्वास असेल तर तशा स्वरूपाची मतदानाची प्रक्रिया बंद झाली पाहिजे. पण आता बघा, म्हणजे काही ठिकाणी टॅलीज जुळत नाहीत, तर ही गोष्ट आलेली आहे समोर. पण आणखी म्हणजे आता तुम्ही आज मिटिंग घेतली, काहीतरी पॉईंट्स रेस केले असतील, आणखी कोणते असे मिसमॅच तुम्हाला पॉईंट्स सापडतात आत्ताच्या घडल्या की ज्याच्यावरती तुम्ही लिगल बेस तयार करू शकाल? कारण शेवटी लढाई आता कोर्टात लढावी लागणार आहे. पण 3 महत्त्वाचे ग्राउंड साधारणतः असतात की जेव्हा आपण इलेक्शन जे आहे ते चॅलेंज करू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते की आपण भ्रष्टाचार झालेला आहे का,
भ्रष्टाचार झाला असेल किंवा तरतुदी किंवा प्रक्रियांची पूर्तता झाली नसेल किंवा उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी असेल, तर अशा 3 ग्राउंडवर साधारणतः निवडणूक याचिका होते. निवडणूक याचिका हा अत्यंत तांत्रिक स्वरूपाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे त्या 3 गोष्टींवर आधारित म्हणजे फ्री आणि फेअर इलेक्शन झालं का, प्रामाणिकता आहे का, पारदर्शकता आहे का आणि भ्रष्टाचार आहे का. आता या गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्याही इमोशन बाजूला ठेवून करावं लागतात. सध्या जे पराभूत झालेले उमेदवार आहेत ते इमोशनल असणं हे नैसर्गिक आहे, परंतु आम्ही त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की इमोशन तुमच्या महत्त्वाच्या असल्या तरी आत्ता कागदपत्र जमा करणं आवश्यक आहे आणि त्या कागदपत्रांच्या आधारे आपल्याला केस करावं लागणार आहे. EVMचा मुद्दा हा माझ्या दृष्टीने सगळ्या पिटिशनमध्ये असेल, पण तो नंतरच्या स्टेजला असेल, म्हणजे तो शेवटचा मुद्दा असेल. कारण EVMच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अनाकलनीय निर्णय घेऊन हे नक्की करून ठेवलं आहे की EVMमध्ये काहीच फ्रॉड होऊ शकत नाही. हां, आणि त्यामुळे मग ती एक अडचण, हां, ती पूर्णविराम त्यांनी देऊन टाकला. त्यामुळे मग आता उच्च न्यायालयाकडून अपेक्षा करणं की अशा स्वरूपात तुम्ही EVMची पडताळणी पुन्हा करा, ती मागणी इथे होऊ शकत नाही. पण EVMच्या संदर्भात फ्रॉड झाला असेल तर त्याची काही व्यवस्थित मांडणी मात्र करता येऊ शकते. जसं की आपण हे पाहतो की जर एखाद्या गावामध्ये 1000 मतदार आहेत, तर तुम्हाला किती मतं पडो, मला किती मतं पडो, तिसऱ्या व्यक्तीला किती पडो, या सगळ्या मतांची टोटल 1000च झाली पाहिजे. ती जर टोटल 1500 होत असेल तर मग 1000 मतदार असताना 1500 मतं आले कुठून, हा विचारण्याचा हक्क आपल्याला आहेच आणि हा भ्रष्टाचार आहे असं मला वाटते. आणि त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्यांचे अधिकारी, त्यांच्या अगदी काय वोटिंग सेंटरपर्यंतचे अधिकारी, या अधिकाऱ्यांची प्रामाणिकतासुद्धा तपासण्याची गरज आहे. कारण की आत्तापर्यंत जे आरोप झालेले आहे की सत्ताधारी जे असलेले लोक आहेत ते ईडीला आपल्या हाताशी घेतात, CBIला घेतात, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला घेतात, तसं इलेक्शन कमिशनला पण त्यांनी हाताशी धरलेला आहे, हा सुद्धा आरोप आहे. त्यामुळे हा आरोप न मांडता काही पिटिशन करता येणार नाही, हा आरोप केलाच पाहिजे. पण तुम्ही आता म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि करप्सीचे मुद्दे याच्यामध्ये काढले, पण आता ज्यावेळी तुम्हाला याला लिगल ग्राउंड द्यायचं असेल या सगळ्याला, त्यावेळी तुमच्याकडे आत्ताच्या घडलं असे कोणते महत्त्वाचे 2 किंवा 3 विषय तुम्हाला दिसत आहेत की जे या सगळ्याला स्टँड करतील तुमची केस ॲज अ खटला म्हणून तिथे? मतदार संघवाईज जी मतदारांची संख्या आहे, नंतर जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, फॉर्म 10A पार्ट 1 पार्ट 2 असेल, नंतर फॉर्म 17C असेल, हे सगळे फॉर्म, नंतर निवडणुकीच्या संदर्भातली खर्चाची माहिती देणं असेल. बऱ्याच ठिकाणी निवडणुकीचा खर्च जो आहे तो दाखवण्यात आला नाही, लपवण्यात आला, दडवण्यात आला किंवा आडमार्गाने खर्च करण्यात आला. हां, हे ट्रेडिशनल आहे, पण आता याच्यावर आम्हाला जे कायदेशीर आक्षेप घ्यावे लागेल त्याच्यावरच घ्यावं लागतील. पण इलेक्शन EVM मशीनचा एक मुद्दा महत्त्वाचा आत्ता सध्या आलेला आहे मला की ईव्हीएम बद्दल स्पेशली विचारायचं आहे, कारण मला जाणवतंय की म्हणजे ईव्हीएम हॅक याच्यापर्यंत तो मुद्दा नाहीये, ते याआधी पण म्हणत आलोय. त्याच्या पलीकडे जाऊन काही टेक्निकॅलिटीज आहेत किंवा त्या प्रोसिजर्स आहेत, SOP त्या सगळ्या, त्याच्यावर थोडंसं मला एक सोप्या भाषेत थोडं सांगाल व्ह्युअर्स? पण आता सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं की 45 दिवस मशीन सील राहणार आहेत. म्हणजे मशीनमध्ये जे काही वोटिंग झालेलं आहे ते सगळं व्यवस्थित सील राहील आणि त्याची आपल्याला पडताळणी करता येईल. जर निवडणूक चॅलेंज झाली त्या भागातली तर त्या मशीन सीलच अवस्थेत राहतील. त्यामुळे त्या उघडण्यात येणार नाही, त्या सील राहतील, त्या वापरण्यात पण येणार नाही दुसऱ्या निवडणुका असलेल्या कुठेतरी. आता ही परिस्थिती अगदी नक्की आहे, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर कोणाला पडताळणी करायची असेल व्हीव्हीपॅटच्या स्लिपसोबत, तर 5% अट्रॅन्डम अशा स्वरूपाची माहिती गोळा करून तुम्ही त्याची व्हीव्हीपॅट सोबतची पडताळणी करू शकता. मग आता इथे एक प्रॉब्लेम तयार झाला आहे की कोर्टाने कोणती प्रक्रिया सांगितलेली नव्हती. त्यांनी सांगितलं 5% जे काही असेल ते व्हीव्हीपॅटशी तुम्ही पडताळणी करून घ्या. प्रोसिजर काहीच कोर्टाने सांगितली नाही. मग याचा गैरफायदा इलेक्शन कमिशनने घेतला आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि इथे EVMचा फ्रॉड हा उघड होऊ शकतो की ते काय करतात की 5% मतांची कोणी म्हटलं की ते पैसे भरायला सांगणार. मग पैसे भरले 45-50 हजार रुपये कोणी, तर ते म्हणणार ठीक आहे आम्ही आता एक मशीन ओपन करतो आणि ते मशीन आम्ही त्याच्यावरचा सगळा डेटा इरेज करतो आणि मग त्याच्यावर तुम्ही मॉक मतदान करून तुम्ही दाखवा, तुम्ही ज्यांना ज्यांना मतं दिले त्यांची यादी तुमच्याजवळ ठेवा आणि मतदान तुम्ही केल्यानंतर मग आम्ही ती मशीनमधून जे मतदान झालेलं आहे ते कोणाकोणाला झालं याची यादी तुम्हाला दाखवणार. तुमच्या यादीशी तुम्ही पडताळून बघा आणि ती मॅच होत असेल तर तुमचा विषय संपला, तुमच्या शंकांचा काही आधार नाही. पण मग त्याच वेळेस त्या माणसाला नंतर इलेक्शन पिटिशन वेगवेगळ्या ग्राउंड्सवर करायची असेल तर मग तिथे एक मशीन त्याचं ओपन झालेलं आहे, त्यातला डेटा इरेज झालेला आहे. तर अशी कोणती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तयार केलेली आहे जी अत्यंत चुकीची आहे, तर ती ही आहे.
आणि इथे भ्रष्टाचार आहे, इथे चुकीचा मार्ग इलेक्शन कमिशननी वापरलेला आहे. म्हणजे एकीकडे अधिकार द्यायचा, पडताळणी करायचा, आणि दुसरीकडे तो काढून घ्यायचा, कारण की मग इलेक्शन पिटिशन नंतरची होऊच शकणार नाही त्या माणसाची, कारण एक मशीन त्याचं पूर्ण इरेज झालेलं आहे. तर या SOPला चॅलेंज करायला पाहिजे. ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस नाही, म्हणजे स्टँडर्ड या शब्दाचा इथे संबंधच नाही आहे. हे अत्यंत बिलो स्टँडर्ड अशा स्वरूपाचा विचार करून ही ऑपरेटिंग प्रोसेस त्यांनी काढलेली आहे. कोर्टाने गाईडलाईन्स नाही दिल्या त्यामध्ये. कोर्टाने त्याबद्दल प्रक्रिया ठरवलेली नव्हती, पण याचा अर्थ त्यांनी आपल्या मनाने कशी पण प्रक्रिया ठरवायची असा त्याचा अर्थ नाही, आणि म्हणून मला वाटतं बेकायदेशीरता इथून दिसते आपल्याला. शेवटाकडे चाललं म्हणून गेल्या 2.5 वर्षातल्या ज्या काही पक्षफुटीच्या केसेस होत्या त्यातले तुम्ही एक वकील म्हणून तिथे काम केलं. हे मला असं म्हणायचं की थेट तुम्ही या सगळ्या प्रक्रियेचा भाग राहिला आहात. 2.5 वर्ष चंद्रचूड हे आधी रमण्णा असतील, त्यांनी निवडणूक आयोगाला या सगळ्या संदर्भात होल्ड करायला सांगितलं होतं पक्षचिन्ह आणि याच्यातलं. चंद्रचूड आले, त्यांनी आणखी मोकळीक दिली त्यांना. त्यानंतर इलेक्शन कमिशनने त्याचा निर्णय घेतला, पक्षचिन्ह पक्षाचं नाव तिथे गेलं. चंद्रचूड आले, पण शेवटी 2.5 वर्षानंतर एवढ्या सगळ्या ह्याच्यात त्यांच्या कार्यकाळात तो संपूर्ण प्रलंबित राहिला. आपल्या न्यायव्यवस्था असतील किंवा ज्याला आपण इंडिपेंडंट बॉडीज असं आपण म्हणतो, ज्या सगळ्या कॉन्स्टिट्युशनल फॉर्म बॉडीज आहेत, या सगळ्यावरच्या विश्वासार्हतेवरती, त्यांच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित असताना तुम्ही जे काय आता नव्याने सुरू करताय, या सगळ्याचं भविष्य काय वाटतंय? पण माझं म्हणणं हे असते की आपल्या यंत्रणा आहेत, लोकशाहीमधल्या व्यवस्था आपल्या आहेत, सातत्याने त्याच्यावर अविश्वास दाखवून चालणार नाही. काही लोक चुकीचे आहेत जे वकील आहेत, काही लोक चुकीचे आहेत जे पत्रकार आहेत, काही लोक चुकीचे आहेत ते डॉक्टर आहेत, ते पोलीस आहेत, तसेच काही चुकीचे लोक न्यायाधीश आहेत, काही लोक चुकीचेच असतात पण सरन्यायाधीशसुद्धा होतात. त्यामुळे आपल्याला सगळेच व्यवस्थेतले लोक चुकीचे असं म्हणून चालणार नाही. त्या व्यवस्थेला आपल्याला जागृत करावं लागेल, चांगल्या लोकांपर्यंत पिटिशन पोचवावं लागेल, चांगले काहीतरी तुम्ही निर्णय देऊ शकता असा एक मानसिक सामाजिक दबाव त्यांच्यावर आणावा लागेल. तरच या व्यवस्था जिवंत राहतील आणि लोकशाहीसाठी काम करतील. त्यामुळे आपल्याला न्यायव्यवस्थेकडून खूप अपेक्षा नसल्या तरी त्या अपेक्षा करत राहिल्या पाहिजे, कारण की चांगले लोक जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत वाईट लोकांना भेटणं अपरिहार्य आहे, आणि त्या व्यवस्थेमधल्या सुद्धा वाईट लोकांना भेटावं लागेल असं मला वाटतं. खूप खूप थँक्यू. गुड नोटवरती त्यांनी हा सगळा एंड केला की व्यवस्थित ते चांगले लोक शोधावे लागतील आणि त्यातून ही सगळी प्रक्रिया पुढे जाईल. अर्थात सरकार फॉर्म झालाय, 200पेक्षा जास्त, 230 पर्यंत माझ्या माहितीनुसार आता सगळं ते संख्या गेलेली आहे. 5 वर्ष मिळालीत सरकारला, केंद्रात सरकार आहे, पण याच्या समांतर चालणाऱ्या ज्या सगळ्या सिस्टीम आहेत त्यांच्या प्रोसिजर कशा असतील, जसं इलेक्शन कमिशनचा आत्ता त्यांनी मुद्दा इथे रेज केला, न्यायव्यवस्था असेल, आणखी कोणत्या महत्त्वाच्या या सगळ्यात बॉडीज असतील, त्यातून नक्की काय मेसेज येणाऱ्या काळात मिळणार आहे, त्यांचे निर्णय कोणत्या दिशेने जात आहेत, आणि अर्थात असीम सरोदे किंवा आता ह्या सगळ्याच महाविकास आघाडीतले जे नेते आहेत यांचा लढा कुठपर्यंत जातो बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओंकार रोबळे, थेट पुण्यामधून.